हाणेन वाढेन का कोणी तिने हिशोब टाकून डोम्याना काही तू मला एक जण सुधरू देत नाही बाई म्हणत्या फक्त वाढेन तयार छी डोकरा वाढायचं लाज वाटेन जाच बाबू हे तर तुमच्या इच्छे पोरं धूम वाढतात म्हणते टाळ्या वाजवा पोरायले पोराच्या नावानं म्हणून बाबू गरीबाचे पोर अधिकारी होऊन राहिले आणि हे मोठ्या लोकांच्या गरीबावर अन्याय करू करू सत्यानाश झाला यायचा देखो नी जंगी मुकाबला में कुछ गांव फेमस सा तांडी हुई थी महाराष्ट्र में हमारे काम चीनी साहब नहीं ना तेज मुंडा आलो ना नाही नाही हे नाही जाय ना हे नाही आहे मी कुठं म्हणलं हे आहे म्हणून ते पारच आहे महाराज फेमस आहे मला हे म्हणायचं आहे चांगले विचार जंगी मुकाबलामध्ये नाही आहे वाईटच आहे जे सज्जन लोक आहे आजपर्यंत सेवालाल महाचा बरोबर बोलले तुम्ही बोलल्यावर माझ्या डोक्यात अजून एक लाईट लागला जे लोक सेवालाल महाचे जुने भजन करीत म्हणून सर टाळी वाजवा बाबू एक वेळा कारण आपला इतिहास कुठंच लिहिला नाही गेला आपला इतिहास लिहिला नाही पण इतिहास जागृत कोणी ठेवला जुन्या लोकावाले बाबू जुने भजनेवाले वंदन आणि जे जंगी मुकाबला मी वो तो सडनच मरी ये माई बेटी वे तरी मरी म्हणून बाबू पंकज पाल महाराज एक तर बोलावूच नका काही गरज नाही एक एक वर्षा अगोदर बुकिंग आहो मी माझे कार्यक्रम मालूम आहे आता कुठं आहो मी परवा दिवशी 12 तारीखले मध्य प्रदेश मध्ये होतो कार्यक्रम कोण घेतला मालूम आहे अर्चनाताई अटलजी शिक्षण मंत्री सॉरी चटर्जी शिक्षण मंत्री अरे मी काय थाळी नंगारावाला आहो काय कधी तंबाखूवर पेन नका बोलो मी तेरवीवरही जात नाही कोणाच्या जे समाजे सारू काम करिय कोणतो तेरी फुकट बोलाव जोरचू हे इथं मी बार्शी टाकणीच्या बाजूले ते कोणते नाईक होते ना यात्रा भरवली होती गोरसिंग नाईक टाळ्या वाजवा बाबू त्याच्या तेरवीला जे खडकी तांडा जे याडी बाप जे बाप दादा दीदी तांडरी करून काही तांडे सोय देईनी कोणतो तेरीत बोलून काही बोलत कोणतो तेरीत जाणताणी खूप मालकरी हेतो खूप सज्जन हेतो उचेनी काही पवित्र हेतो तांड्याळा मारांचा दीदी तांडरी करून मरगो करून ताणी शिच्या आपण सातबारा कापून नाम पर करते गप्पीत आपण मार रेचं काही बोलत कोणतो तेरी पर्या अरे कधीतरी खरं बोलो एखादी तो लागी नाही हनु जर बोलो मग तो लोक पंकज पाल महाराज काही बोलायचं काही बोले नाही त्याला अंगार चुकून बोलायचं म्हणून बाबू 15 मिनिटं राहिले आपला कार्यक्रम पंजाबी भाषेतली ग्रामगीता आहे पहिल्यांदा वसंतराव नाईक साहेबाची इच्छा होती पहिल्यांदा बाबू आपल्या समाजातला एक मोठा ग्रंथ निघाला जरूर वाचा कारण सचक तांडेना सुखी करे रो अन्न वस्त्र पात्रे पदेरो परी स्वतः दुःखची भोगेरो भूषणता रोग रामनाथा कष्ट करो नी मन माडी बांधीची परी झोपडी छेता सारू आतीशी वाचा वाचून पाय वाचून पाय वाचून पाय वाचून पाय वाचून घ्या वाचून घ्या समजून घ्या या राम गीतेला राम गीतेला शिवलाल महाराज की आया दे गोरची कवाडी धन्यवाद. अरे शब्दाने बोल
थे लेकिन इंसान नहीं बन पाया बाबू. टाळ्या वाजवा. आज बाबू सर्व मार्गदर्शक मंडळी बसलाय. हे पहिल्यांदा तुमच्या तांड्यात एवढे लोक आले बाबू. मला महाशिवरात्रीचंही सपना होते तुमच्या गावात. मला फोन आलते पण माझी तारीखच उडाली नाही बाबू. माफी मागतो. हे तर पवार साहेबांमुळे जुळलं. अरे जो सत्यावीर शब्द बोले सदै कोणाची, जो सत्यावीर शब्द बोले सदै कोणाची रे मित्रा, कर मैत्री त्याची. हिरालाल राठोड सॉरी किरण भाऊ राठोड पण 100 रुपया. आता या ग्रंथाची किंमत 100 रुपये आहे बाबू. जरूर घेऊन जा. अरे जो सत्यावीर शब्द बोले सदै कोणाची रे मित्रा, कर मैत्री त्याची रे मित्रा. बोलो गजानन महाराज की. ज्ञानेश्वर महाराजांनी इथपर्यंत आलतो आपण. ज्ञानेश्वर महाराजांनी हाल्यावर हात ठेवला. आता हाल्या बोलला. अरे ज्ञानेश्वर महाराजाचा हाल्या बोलू शकते, रेडामुखी वेद बोलू शकते, तर बंजाराचाही गराशा बोलला बाबू. टाळ्या वाजवा. बंजाराचाही गराशा बोलला. पण काय बोलला? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळीशी तुझी लेकरे, समजती. बोला मा याडी. हा. क्या बात है. डॉक्टर मधुकर पवार. मला लक्षात आलं ना माय. तो भुऱ्या सांगायला लागला की तू पहिले कंडिशन माय पदून 1 ग्राम गीता दे. तू पहिले माहीत हाती मुलं याडी. एकदम असं येतो की तू चालत होतो. थुकेच म्हणतो मी चालत होतो. पहिले एक टाइम असं येतो की खोडी ती बाटी खाली तर मग काही जो सांभाळ तमच बंद आहे. चकवे सहकार्य म्हणजे एक मग तुझं कोण सांभाळ. पहिले एक टाइम असं येतो त्यापर्यंत तू खोडी बाटी ती खाली आणि टाळ्या वाजवा. पण आबत आहे ना भुऱ्याचं सोनं गिनोचं. पण एक कोरोना कार्यक्रम ज्याने काही तार थोडं जास्त दुखू आव गे रे माही तू याडी बरोबरच नाही. बोडी सेवा करत पण छोरा गडबड करत. छोरा बापू बोलतेच कुणी तारुण्या. आता लोक माहिती उठ नाही याडी. तू काही लहानची आली ओके. ये हार शेनी काही रामराव बापू समाधी प्रेस 1 मिनिट ये काने लगा ये माहिती. जय शिवालाल आवाज हावनी उमेद आवाज. जय शिवालाल माय का आकार होतो नी याडी. ये फुले झाडे पाणी देवा शेतकरी. हीच कालेर कुठचा आहे? हातगाव. नाही हातगाव तालुक्यातला हार आहे. याची माहिती आवाज कशी निघले पण हृदयात. ओके भाई धन्यवाद. टाळ्या वाजवा बाबू. अरे शेवालाल री पुण्या इति सदन गोयरो घर. बोलो शेवालाल महाराज की. आणि शेवालाल मंडळी में अध्यक्ष छिके को जय जय हे जगदंबे माता जय जय हे. आप बेसुनिया बघ मांगू सोनिया गांधी तिकीट यानी ग्रामगीता दिनो काही कोण पुस्तक तरी पोते सारूले. हा जमलो. बेशीचे गाबरीचे पंचायत समिती उबरीचेच ग्रामपंचायती में ये बाप सरपंच होतो. हा टाळ्या वाजवा बाबू. हे आहे. बोलो शिवालाल महाराज की. बसून जाता म्हणून बाबू. चार जण 11 वाजले. सुनो मेरे दोस्तों 11 वाजले. कार्यक्रम बंद करायला पाहिजे. पण आजी म्हणते मला थोडं जायला पाहिजे. आजी म्हणते मला
मंगलाष्टक तुम्ही आहे ते मंगलाष्टक आता मराठी बांधवातले मंगलाष्टक ऐका तुम्ही महाजन लिहिलेले मंगलाष्टक बाळे सुंदर नांदण्यास भिजले शुभ मंगल सावधान आणि आपण मंगलाष्टक देखतो बाई वावरे मृगळे कोण जाव जेमतेम येतुडू लाय कोरोना काळ वाया 5 वाजता वाया यार बापदादा कने पॅन्ट शर्ट कोणी देखे दे कोट लाय जसो येल कोट पेराय डायरेक्ट कडे माहिती न लोक वात कर लोक वात कर काओ याटेन तो येतडू ओके आहे तो एकदम कडे माही काही न उगो मोर्चा छोरी याडी सांगोळो छोरी याडी कला मार छोरी वाया नाही लागो तो चाले कला पण मै येणं कला हात लगवणी छोरा बाप कला मन शुगरचा बापला मग हात लगवणी छोरी हुशार व्यक्ती छोरी कला येण काहीच कोणी येणं फक्त कोट काढून येणं डबल फेराव कला याटवाळा एकलोच होतो याटवाळा मंदिर लागले गो और कोट काढो आणि डबल पेराय येतडू कडे माहिती न उगवतो ताई ठेवून आहे याटवाळा बाई याटोचं भाडं नको देऊ म्हणे पण याच्यावर मंत्र कोणता टाकला ते सांग म्हणे तो लवलेरी कला मामा मंत्र गिंत्र काही नाही म्हणे याच्या बापदादाने कधी पॅन्ट शर्ट पाहिलं नाही म्हणे मा बापाने म्हणे याले कोट आणला म्हणे हे पिस्तुले अंधारात लगविले गेला म्हणे पॅन्टाची गुंडी कोटाला लावला कसा उलटा जमाना आला कसा उलटा जमाना आला कसा उलटा जमाना आला आज आपण देखरेचा मन परमेजन फोन आहे महाराज मार पोतिकला परीक्षा देईन जी चकला आबे तुळे आईच कोणी कला मग की कना 15 जण वेगे कला मग 15 जण वेगे आईच कोणी पोती फोन लगान दे महाराज फोन लगान दे के कला पण मोबाईल कवरेज क्षेत्र 12 दका रोज कला मी विचार केला मोबाईलच कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे तर तू नात काय कवरेज क्षेत्राच्या आत्मी आहे काय तेही कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणे महाराज कधी येईल मी डिप्लोमाच घेऊन येते त्या विद्यापीठातून आम्ही कसं समजा म्हणे पोरगी पास झाली नापास झाली मला हातातले खूप दिसलं पळून जाणाऱ्या पोरा पोरीनो विनंती करतो बाई तू कोणीही सोबत जाय थांबू नको पळून जाय कलेक्टर सोबत जाय भिकार चोटवाल्या सोबत जाय पण एक लक्षात घे बाई जन्मापासून तर तुले शाळेत शिकेपर्यंत मायबाप पैसे पुरवतात आणि तू एकदम ते ज्याचे बगलीतनी गोचिड पडेल आहे नाकी माय रीठ हेटा हारोच मायपूर बनेल फाटकीच त्याच्या सोबत पडून जात किती जण आले काका टाळ्या वाजवा बाबू सरपंच साहेब स्थित आहे बाबा सरपंच साहेब काय ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक गडबड करीन क्या बात आहे असं असल्यावर काय तुम्ही फक्त नुसतं असं जर केलं तर सर ग्रामसेवक मरते धन्यवाद टाळ्या वाजवा भाऊ साहेब माझे मित्र आहेत ना द्या अजून एकदा हात तुमच्या अंगाला आग लावलं की मला मजा वाटून राहिली माझी तब्येत तशी व्हायला पाहिजे पण लग्नाच्या अगोदर पाहिजे होतं आता काय फायदा या काका पाऊले चालती पंढरीची वाट बोलो तुकाराम महाराज की जय हो गजानन संस्टिम डेकोरेशन कुणाचा खटला चालू होता काय मायवर वरच्या दोघा जणांची शेकला गेली तर दिसूनच नाही राहिली ते मध्ये धन्यवाद बाबू तू ये रे किती शांत म्हणजे वेळा एक मिनिट हे बाय बरं एकदम लेकरू शांत आहे हे बाय
याच्यात तू ये रे मागचा लाल 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 शर्ट ये बेटा ये बेटा ये रे ये बेटा ये एकदम गरीबाचं लेकरू आहे शांत ये बेटा हे पुस्तक कसंच घेऊन जाय बाई सावित्रीबाई फुलेंनी शाळा पोरासाठी उघडली की पोरीसाठी उघडली का नाही बोलावर हा दीदी या दीदी एक मिनिट या बाई टाळ्या वाजवा बहीण बोलली बाबू आता दिवाळीला मी भेटायला येऊ का नाही येऊ आता काय आणला दीदी माईक मध्ये तुम्ही यायच काही कार्यक्रम आहे ना कत गोचू मोदी मीटिंग आहे ना धन्यवाद माई बहीण माळकरी आहे दीदी शिक्षण किती झालं टाळ्या वाजवा तू 18 महिला माहिती उठून बोली सासू काही केली सासू किती गच्चीत दाबणार कपड्यांचा धन्यवाद जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा जीव लावा टाळी वाजवा बाबू पवार साहेबाचे पैसे असे रूपानं काम येतात टाळ्या वाजवा धन्यवाद दीदी ओके जय सवाराल दीदी भाई मन क्या की रही है हमारी छोरी बोलना चाहती है वो लेफ्टन बसा घरे में मारो सत्यानाश होता मारो सासू ससुर गप गप खा जर कोई बोड़ी खराई नहीं डोकरा पिंजरे हॉस्पिटल में भर्ती है वो कि बस थांब रे ए चपरी आ गया डोकरा भर्ती है वो कि बस बॉडी आवच पद्मिनी नागिन नहीं फुप्पा दचे ज्यूस पीची का डोकरा कसा काय धक्यानी फुप्पा दर्शक का पेड़ा खायच कधी वकला गरचा फुप्पा तांडेम लड़ाई लगातो तो तू पार्टीशन पाडतो तो दारू पितो तो दर्शक मुंडेम नाकू काही डोकराचं घडण्याची इच्छा आहे तो साजळा नाका गेला गेला जन्मवाया हो गेला गेला जन्मवाया ये शुद्धीवर आता तरी तू भज भज रे गोपाला गोपाला भज भज रे गोपाला आसक्तीचा बंद सोडून बघ देवाची लीला बाबा बघ देवाची लीला मान नाही हे दानपट्टा काल मंत्री मोदा समोर माझा सत्कार केला मालूम आहे 500 रुपयाचा आहे असे 5-6 होते मी देऊन दिले लोकांनी काय करावं लागेल किती ज्ञान असले अंगी तरी गर्व कुणाला दाखवू नको सत्यपणाने मिळवी पैसा चोराला कधी देऊ नको मेरा सत्यपणाने मिळवी पैसा चोराला कधी देऊ नको बोलो गजानन महाराज की जय बोलो भोलेनाथ भगवान की शेवटी मेल्यावर काय नेते आपण कमावतो काय बापाची इस्टेट काय पचकटार बापेनं काका जमीन दाबेलं सगळं होतो करता अरे ये शुद्धीवर आता तरी तू भज भज रे गोपाला गोपाला भज भज रे गोपाला आसक्तीचा बंद सोडून बघ देवाची लीला रे बघा बघ देवाची लीला मान नाही अलग काही करती गेला तेरी पाठी बोलो शिवालाल महाराज की सुवर्ण गुफा गुलवर्गा संत शिवालाल महाराज जन्मे नाही बाबू दिसे 85 जयंती तमारे छोटे से तांडे नाही अतिशय बाबू विचारवंत लोक छोतो आता शांतपणे तुम्ही कार्यक्रम सामोर येचू धन्यवाद दूचू 2.5 घंटा वेगे बाबू कार्यक्रम माध्यम येते अब हीच बच्चू कडू आता तुमची मुळात उमळली का कसं जपू तपासा कोणाकोणाचे आहेत ते एक केरकेर सातबार तपासो आणि एनून जवळ जल्दी झटका मशीने करंट जो आवर
जिजामातांना शिवाजी महाराज पोटात असताना विचारण्यात आलं म्हणे मासाहेब तुम्हाला काय करावं वाटते तर जिजामाता बोलल्या म्हणे घोड्यावर बसून तलवार चालवा वाटते आणि आज एखाद्या बाई विचारा बाई तुले 3रा महिना चालू आहे तुले काय करावं वाटते तर ते बाई म्हणते मला तारक मेहता का उलटा चष्मा पाहावा वाटते मग हे आवल्यात पैदा होते हे चुकाटा हे तासातही नाही फटातही नाही बाई म्हणजे की मारूच मांडवा एवढी मरकळीची म्हटलं मग रोज हे तपासा म्हणून मातेच्या स्वभावी पुत्राची घडणं त्यात उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन की मायमुखे म्हणा मुखे म्हणा पित्याची गणना कोण करे माय मले मा गावात पंक्तीतून उठून दिल तर हे पंगत म्हणे तुमच्या बंजाराले मले म्हणे हे पंगत तुमच्या बंजाराच्या पोराले जमत नाही म्हणे म्या तिथं शपथ घेतली नाही तू आज तुझ्या घरच्या पंक्तीतून उठून देत माई ताकद तयार करीन मी एका महिन्यात कमीत कमी 15-20 घरी जेवीन आज एका महिन्यात 25 घरी जेवून राहिलो मी कुणामुळं हे आहे शिवालाल बाबा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली गजानन बाबाची कृपा आलं लक्षात म्हणून बाबू कधीच कोणावर अन्याय करू नका दिवस बदलतात कोण दिवस येईल कसा कोण जाणतो कधी पाहिलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं काय होईल बाणही गेलं पक्षही गेलं तर एकट्याचं गेलं काय शरद दादाचंही तसंच झालं दादा बसले बिचारा झेंडूचा फुल घेऊन हे आहे बाबू शरद दादा पवार साहेब बच्चू कडू दिन का दाता गरीब का नेता घरकुलातून खाता तो कानकिनीचे बजात हे आहे बाबू सोनिया गांधी भारत जोडो बाबासाहेब आंबेडकर जय भीम जय भीम म्हणाव जोरात जोरात जय भीम म्हणाव जोरात भीमरायाच्या पोरान पुस्तक वाचावं घरात भीमरायाच्या पोरान पुस्तक वाचावं घरात शेवलाल बोलो रे शेवलाल बोलो रे दोरेती गोर माटी रचीच्या वर पुस्तक वाचो रे घरे शिवालाल महाराज की हे आहे बाबू बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल घेणं ना देणं कंदील लावत येणं हे आहे बाबू उद्धव बाळासाहेब ठाकरे ढिला पडला जरासा शिंदे गट कुठं आहे हे आहे शिंदे गट मोसमात काम हे आहे अजितदादा पवार वरचा शिंदे मधातला अजितदादा आणि खालचा फडणवीस साहेब आपला पिंपळे साहेब कुठं आहे गरीब माणूस आहे बिचारा हे आहे पिंपळे साहेब चांगला आहे बिचारा महामित्र आहेत आमदार दररोज अरे मी PhD होईल आहे मी का बैल भारती थोडा तम जाऊ नका या उठून तो कुंभकर्णाचा का झोपला नाही किडण्यावाला आहे तो त्याला हात नाही करायचा कारण तुमचं गाव एकदम सज्जन आहे कंटामुक्त आहे नाही दारू मुक्त जेरपती दारू पितो हात उपर करबेन दारू छोड़े पुड़ी दूसरी कारण कोईच करनी हाँ आता कोई पिए